सो आता आम्ही 2 घेतलेले आहेत, एक आईसाठी आणि एक हिनं लगेच स्वतःसाठी घेतलेला आहे. ऍक्च्युली जन्म लोकमान्य टिळकां दिवशी व्हायला पाहिजे होता, पण चुकून गांधी जयंती दिवशी झाला. तर हिच्या मम्मीने हिला पटके दिले, चांगले 2-4 चापटा दिल्या. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये. आणि आज आहे दसरा आणि इकडे बघू शकता जस्ट पूजा झालेली आहे मस्तपैकी आपली. आणि इकडं वैभव बसलेला आहे गाड्यांसाठी हार करत. आणि तिकडं मम्मी आणि बायको, कसली मम्मी कोणाला बोल, पुरणपोळीची तयारी करत आहे. ते माहिती नैवेद्याची, पण ते कुमारिका बोलवायचे असतात जेवायला, त्याची तयारी चालू आहे. आज दसरा आणि आईचा वाढदिवस एकत्र आलेला आहे आणि वाढदिवसानिमित्त पुरणपोळी करत आहे. गांधी जयंती पण आहे आज. आमची मम्मी अतिशय अहिंसा प्रिय आहे. ऍक्च्युली जन्म लोकमान्य टिळकां दिवशी व्हायला पाहिजे होता, पण चुकून गांधी जयंती दिवशी झाला. आणि इकडं बायको आहे. तर आता आमचा एक विषय झाला होता असा, पण ही भूक लागत नव्हती हिला. लहान कुठे गेली, हिला भूक लागत नव्हती लहानपणी, म्हणजे भूक लागलेली कळतच नव्हती. आणि त्यावेळेस पण दसरा होता आणि असं रावण दहन वगैरे करून आले होते. आणि मग ही नेहमीप्रमाणे जेवत नव्हती, तर हिच्या मम्मीने हिला पटके दिले, चांगले 2-4 चापटा दिल्या. आणि तेव्हापासून हिला भूक लागायला लागली. हिला मग सारखंच भूक लागायला लागली तेव्हापासून, तासाला भूक लागते हिला. वॉशरूमला जाऊन आली तरी भूक लागते नाही का हिला. मग काय मम्मी, बर्थडेचा काय स्पेशल, काय विषय, पार्टी बिर्टी? पुरणपोळी असते पार्टीला. कटाची आमटी गेलेली आहे प्यायला पार्टी निमित्त. काय आमच्या लग्नातली पापड तळलीस? तर हे पापडांवर बघा आई केलेलं आहे. काय रे? आणि वैभवनं नवीन इंस्टाग्रामवर पेज ओपन केलेला आहे, अनस्क्रिप्टेड वैभव. ते पण तुम्ही फॉलो करू शकता. आणि तो माझ्यावर नाव ढकलून फक्त इंट्रो शूट केलं नाही म्हणून व्हिडिओ नाही टाकत आहे. तर हे गाड्यांसाठी हार बनवलेले आहेत वैभवनं, एकदम जबरदस्त मोठे हार बनवलेत, खूप मोठे हार. हे बघा, बघू शकता किती मोठे हार बनवलेत. तर आता मी पण हार बनवणार आहे. आता पप्पा झाल्यावर फुलं आणून द्यायला मी तर काय करू. त्याला जोड आणि 4 हार काय केलं ते, काय एक बाजूचं जोड तुला लागत असेल तर. काय केलं आम्ही? परडी भरली, आता पीठ वगैरे भरले की मी. अंबाबाईची परडी आहे, मी परडी भरून पूजा करत आहे. आता नैवेद्य दाखवत आहे. राजा उद सदा नंदीचा उद. तर मित्रांनो, आपल्या घरात आहे ही तुळजापूरची परडी, तुळजाभवानीची. सो ही आता भरलेली आहे, पुरण वगैरे ठेवलेलं आहे. आणि बाकीच्या लोकांनी पण बोलवलेलं आहे. तर ते आता पप्पा जातील परडी घेऊन. आणि इकडं आपले हार बनून तयार झालेले आहेत. काय मम्मी? शमी मोहम्मद शमी. शमीची पूजा असते. तू थांब ना वरच, नाही तुला खुर्ची सारखं असा थोडं टाकायचं रे. हार सरळ का नक्की. सो गाईस, पूर्ण पूजेची वगैरे तयारी झालेली आहे. आणि कुमारिका आलेल्या आहेत जेवायला. आणि बायको आता त्यांची पूजा वगैरे करून घेते. सो तुम्हाला पण दाखवतो. नीट घे की, स्वतःचा व्हिडिओ करतो. पाया पडेल आम्ही काय उपर देख बेटा, कुंकू नाही. पाय जोड पिलो, पाय हे पण पाय. फोटो काढला का?
सो गाईज आपण आलेलो आहोत मम्मीचं एक छोटंसं गिफ्ट घ्यायला प्लस केक घ्यायला. हे बघा स्कार्फमध्ये आमचं चुमणी कसं झालेलं आहे. मग आल्या आम्ही इथं पहिला पाणीपुरी खाऊन घेतली इंदोरीमध्ये आणि आता छोटासा ज्यूस घेतोय. पाणीपुरी दाखवायची राहून गेलेली आहे त्याबद्दल सॉरी. सो गाईज गिफ्ट घ्यायसाठी आम्ही ताज अत्तर अँड परफ्यूम पाशी आलेलो आहोत आणि आता 2 आम्ही चूज केलेले आहेत. ते ॲक्च्युली तर बनवून देतात, म्हणजे त्यांच्याकडे सॅम्पल आहे ते दाखवतात आणि मग तुम्हाला जो आवडेल तो ते बनवून देतात. सो आता आम्ही 2 घेतलेले आहेत, एक आईसाठी आणि एक हिनं लगेच स्वतःसाठी घेतलेलं आहे. सो बड्डे गिफ्ट मम्मीचं. बड्डे गिफ्ट काय द्यायचं मग आम्हाला एकदम लक्षात आलं परफ्यूम. सो इथून आम्ही आधी पण घेतले होते, चांगले असतात, छान परफ्यूम असतात. एक घेतलेला एक्झॉटिका, नाही एक एक्झॉटिका ना, आणि एक फॉरेवर घेतलेला आहे. सो दाखवतो तुम्हाला पॅकिंग झालं. तो गाईज एक्झॉटिका मम्मीचा बनून तयार आहे हा, मस्त असं. आणि आता इकडे हिचा बनतोय. रोज वॉटर. सो गाईज आम्ही तयार झालेलो आहोत आणि मम्मीचा बर्थडे विथ दसरा सेलिब्रेट करायसाठी असा मस्त कुर्ता घातलेला आहे. बायकोनं छान साडी घातलेली आहे, तुम्ही बघू शकता कशी तयार झालेली आहे माझी सुंदर बायको. सो चला तर मम्मीचा बर्थडे सेलिब्रेट करूया, थोडंसं दसऱ्याचं सेलिब्रेशन करूया. तर इकडं सासू सुना 2 जण तयार होत आहे. सासू पण मटकत आहे, फोटोसाठी तयार होत आहे. फोटो सो गाईज आपली झालेली आहे तयारी आणि इकडं केक कटिंग साठी आता आपण उभा राहत आहोत. वैभव आणि कांचन फोटो काढत आहेत. सो चला इकडं वैभव आणि कांचन आहेत. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू डिअर मम्मी, हॅपी बर्थडे टू यू. सासू सुनेला केक बनवत आहे. आकर की खाऊन टाक केक. अरे खा ना. एवढा मोठा नाही जाईल. आलं की केक बाई. गिफ्ट आणलेलं आहे मम्मी साठी. आता आणले तुझ्यासाठी मम्मी. ते घे. सेंट आणले दिसत घे. बाई ग्रुपच्या फोटो मध्ये कोरे मॅडम तुम्ही एकटेच हसत नाहीत. सो गाईज मम्मीचा बर्थडे सेलिब्रेशन झालेला आहे आणि दसऱ्यानिमित्त मम्मी हिला साडी देते आणि ड्रेस पण देते आणि मला काहीच नाही देते. बघितलं अन्याय, बघितला का? पार्सलिटी. तर इकडे चालू आहे ओटी भरण्याचा कार्यक्रम, हळदी कुंकवाचा. आणि त्यानंतर मम्मीनं बघा सुनेला काय काय दिलेलं आहे. साडी पण आणि ड्रेस पण 2 दिलेले आहेत. आणि मला काय मम्मी काय खाऊ आणतीस मम्मी? हे बघा ड्रेस पण दिला बघा, साडी आणि ड्रेस दोन्ही. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. और तुला वाढदिवसाच्या पण हार्दिक शुभेच्छा मम्मी. दहशत तेवढा वेळच्या ओटीत मस्त सामान आहे आणि सगळेजण वेगवेगळे. तू पण हे घे, तुला पण देतो. सोनं देतो मित्रांनो. सोनं घे सोन्यासारखं. हे घे सोन्या, तुला पण एकदा. सोनं घे सोन्यासारखं राहा. हे जर सोनं घे हे घे सोनं घे सोन्यासारखं राहा. असं म्हणतात का सोन्यासारखं? हो सोनं घे सोन्यासारखं.
तर मित्रांनो, हा होता आजचा छोटासा व्हिडिओ. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.